नमस्कार सर्वांना. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सध्या 2025चा जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक याबद्दल 10 MCQs बघणार आहोत. आणि आजपासून आपली MCQची सिरीज सुरू होत आहे, जे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन राहतील MPSCच्या आगामी परीक्षेत, खास करून राज्यसेवा, कंबाईन आणि गट क यासाठी जेही टॉपिक इम्पॉर्टंट असेल ते आपण या सिरीजमध्ये कव्हर करूया. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण काही ना काही व्हॅल्यू तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर आपण बघणार आहोत 2025चा जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक, यालाच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स सुद्धा म्हणतात. हा ऑक्टोबर 2025ला लॉन्च झाला होता आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हजार्ड या गोष्टीचा समावेश झाला होता. म्हणजे जे जागतिक आपत्ती आहे नैसर्गिक, त्याला या निर्देशांकाशी जोडण्यात आला होता. आणि एकूण 109 देशांवर किंवा 109 देशांचा डाटा यामध्ये समाविष्ट होता. आता जेव्हाही तुम्ही असं अभ्यासता तर काही व्हिज्युअल मीडियम तुमच्या नजरेसमोर असले पाहिजे. जसं ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे, याची थीम काय होती? ओव्हरलॅपिंग हार्डशिप, पॉवर्टी अँड क्लायमेट हजार्ड, हे त्यांची थीम होती. हा निर्देशांक कोण लॉन्च करतो? UNDP आणि OPHI. आता OPHI तर डायरेक्ट देतील, मात्र UNDPच्या जागेवर जर UNEP दिलं तर तुम्ही लक्षात ठेवा, E म्हणजे इन्व्हायरमेंट, D म्हणजे डेव्हलपमेंट. तर हा निर्देशांक डेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आला आहे. या निर्देशांकात 3 गोष्टीचा प्रामुख्याने समावेश होतो: लॉंग अँड हेल्दी लाईफ, नॉलेज आणि डिसेंट लिव्हिंग. चला तर मग MCQला सुरुवात करूया. सर्वात पहिला MCQ आहे आपला 2025च्या जागतिक MPI मध्ये, डायरेक्ट MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स अहवालानुसार अभ्यास केलेल्या 109 देशांतील किती लोक तीव्र बहुआयामी गरिबीत जगत आहे. इथं लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट ही आहे की हा निर्देशांक किती देशांसाठी लागू करण्यात आला होता? 109. किंवा किती देशांचा डाटा होता? 109. आणि तीव्र बहुआयामीत किती जण आहे? आता असे ऑप्शन असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सध्याची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या आपली 7 अब्जाच्या जवळपास आहे. असं होत असताना मॅक्झिमम लोक गरीब आहे. MCQ सॉल्व्ह करण्याची टेक्निक, असं होत असताना हा एलिमिनेट होतो ऑप्शन पहिला आणि ड एलिमिनेट होतो. याचा आन्सर आहे ब, 1.1 अब्ज. आणि यामध्ये फॅक्ट जर लक्षात ठेवायचं असेल तर सुमारे 18.3% लोक तीव्र गरिबीत आहेत. चला MCQ दुसरा, MPIचा मुख्य उद्देश किंवा थीम काय होती? मुख्य विषय किंवा थीम काय आपण डिस्कस केली आहे, ती आहे पॉवर्टी अँड क्लायमेट हजार्ड. ही थीम जरी लक्षात राहत नसेल तर एक लक्षात ठेवा, क्लायमेटशी रिलेटेड होती. पुढे चलूया. जागतिक स्तरावर एकूण गरीब लोकांपैकी अर्ध्याहून अधिक वाटा कोणत्या लोकसंख्या गटाचा आहे? 70 वर्षावरील वृद्ध, शहरी स्थलांतरित मजूर, 18 वर्षाखालील मुले किंवा मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील महिला. तर हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. 18 वर्षाखालील मुलं. क एकूण किती होते ते? 586 दशलक्ष मुले तीव्र गरिबीत जगत आहे. MCQ क्रमांक तिसरा, जगातील बहुआयामी गरिबांपैकी सुमारे 2/3 ची टक्केवारी येते, 64.5% लोक कोणत्या श्रेणीमध्ये राहतात? लोअर इन्कम, मिडल इन्कम, हाय इन्कम की LDCs म्हणजे अल्पविकसित देश? ते आहे मध्यम उत्पन्न असलेले देश. किती आहे? 740 दशलक्ष लोक. MCQ क्रमांक 5वा, 2025च्या अहवालात गरिबीसोबत जोडलेले 4 विशिष्ट हवामान धोके ओळखले आहे. खालीलपैकी कोणता त्यात समाविष्ट नाही? 4 गोष्टी जोडल्या आहे: हाय हीट, एअर पोल्युशन, अर्थक्वेक आणि ड्रॉट. आता यामध्ये भूकंप समाविष्ट नाही, एवढं लक्षात ठेवा. हाय हीट आहे, एअर पोल्युशन आहे आणि ड्रॉट आहे, म्हणजे उष्णता, पूर, दुष्काळ आणि वायू प्रदूषण. सध्या तापमानवाढ लक्षात ठेवा आणि हे निर्देशांक लक्षात ठेवा. MCQ क्रमांक 6, दक्षिण आशियातील किती टक्के लोक गरीब किमान एका हवामान धोक्याच्या छायेत येतात? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तर जवळजवळ 99.1% दक्षिण आशियात हेच प्रमाण सार्वत्रिक आहे.
क्वेश्चन नंबर 7, MPI रचनेमध्ये जे आरोग्य, शिक्षण, राहणीमान या 3 आयामांना डायमेन्शनवाला किती भर दिला आहे? हा क्वेश्चन नेहमी ते विचारतात. 1/3 भर दिला आहे. 8वा प्रश्न, एखाद्या कुटुंबाला बहुआयामी गरीब ठरवण्यासाठी पॉवर्टी कट ऑफ किती लागतो किंवा किती वापरला जातो? MPSCनं 3 ते 4 वेळा हा प्रश्न विचारला आहे. 33.3% किंवा त्यापेक्षा जास्त. 9वा प्रश्न बघूया. जगभरात 1.1 अब्ज म्हणजे 1.1 अब्ज गरीब लोकांमध्ये सर्वात सामान्यपणे आढळणारी कमतरता कोणती आहे? स्वच्छ इंधनाचा अभाव आढळतो का, विजेचा अभाव, पिण्याच्या पाण्याचा अभाव की बालमृत्यू? तर याचं उत्तर आहे अ, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा अभाव. असे किती लोक आहे? 970 दशलक्ष, 970 दशलक्ष. शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. शेवटचा प्रश्न काय म्हणतो आपल्याला? 2025च्या अहवालात उल्लेख केलेल्या तिहेरी किंवा चौपट बोजा, ट्रिपल और क्वाड्रपल बर्डन म्हणजे काय? ऑप्शन आहे गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि आरोग्याचा अभाव. 309 दशलक्ष गरीब लोक जे एकाच वेळी 3 ते 4 हवामान धोक्यांचा सामना करतात, किंवा हे 2 ऑप्शन. तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की मागचा MCQ जो बघितला आहे आपण, 3 ते 4 हवामान धोक्यांचा सामना करावा लागत आहे. किती लोकांना? 309. अशाच प्रकारचे टू द पॉइंट व्हिडिओ जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा. आता महत्त्वपूर्ण फॅक्ट यामधले बघून घेऊ आपण फास्टमध्ये. सध्या जो निर्देशांक प्रकाशित झाला आहे त्यात भारताचा MPI किती आहे? 0.069. 0.069. जगातील 109 देशांमध्ये 6.3 अब्ज लोकांपैकी 18.3% लोक बहुआयामी गरिबीत जगत आहे. आणि हे बाकीचे फॅक्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढून सुद्धा बघू शकतात. व्हिडिओ आपण लांब करू नये. थँक्यू.